शेतकरी हा जगाची पाठीची हड्डी आहे. तो जर नसेल तर कोणीच जगू शकत नाही. तो पिकवतो म्हणून बाकीचे सगळे खातात. सागर रावलेंसारख्या नवख्या तरुणांना आज शेतीवरच भरवसा वाटतोय, कारण शेती हा माणसाच्या अन्न निर्मितीचा कारखाना आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन BSc पर्यंत शिक्षण घेतलेल्या सागर रावलेंनी आपल्या भावासोबत घरच्या शेतीत हात घातलाय. पारंपरिक शेती करत आहे. माझं शिक्षण BSc झालेलं आहे आणि मी आणि माझा भाऊ दोघंही आम्ही शेती करत असतो. वडीलही माझे शेतकरीच होते. आमच्याकडे 23 एकर जमीन आहे. तर आम्ही दोघं मिळून पहिले वडील करायचे. वडिलाच्या सोबत मी शेतात नेहमी यायचो. तर मलाही शेतीतली आवड निर्माण झाली आणि त्यांच्यासोबत येता येता मलाही असं वाटायचं की मी पण शेती करू. पण शिक्षणाला जास्त महत्त्व आहे आणि शिक्षणाशिवाय काही खरं नाही असं. त्यामुळे मग मी शिकत शेती सुरू केली. पण जसं वडील करायचे तर वडिलांसोबत पारंपरिक शेती होती. तर त्याच्यामध्ये काही असं फारसं काही उरायचं नाही. मग मी हळूहळू त्याच्यात बदल करायला लागलो आणि काही थोडेसे त्यात परिवर्तन किंवा काही तांत्रिक शेती या हिशोबात आम्ही शेती सुरू केली. सागर रावलेंकडे 23 एकर शेती आहे. रावलेंनी नोकरीचा प्रयत्न केला, पण नोकरी लागत नसल्याचं त्यांच्या लक्षात आल्यानंतर घरच्या शेतीतूनच नोकरीपेक्षा जास्त पैसे कमवायचा निर्णय त्यांनी घेतला. दरम्यान प्रगतशील शेतकरी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेतीत वेगवेगळी पिकं घ्यायला सुरुवात केली. रात्रीच्या शेतीशाळेचा रावलेंना चांगला फायदा झाला. रवी भाऊ मार्शेटवार यांच्या मार्गदर्शनाखाली मी म्हणजे शेतीत फारसा बदल केला आणि मी हळद घेतो. माझी दरवर्षी 4 एकर हळद असते. जवळपास मी 200 क्विंटल ओली हळद काढत आहे आणि असं करत करत मी दरवर्षी काहीतरी मी आणि माझा भाऊ दोघंही आम्ही शेतीत काहीतरी असे नवीन प्रयोग करत असतो. एक आम्ही सायकल फवारणी यंत्रही केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला 2-3 पुरस्कारही झालेले आहेत. त्यानंतर आम्ही दरवर्षी जसं आता पाहिलं की बुवा गारपीट वगैरे होते, त्या हिशोबाने वानखेडे साहेबांनी सांगितले की बुवा आपल्याला काहीतरी म्हणजे त्याच्याकडून नुकसान होऊ नये या संदर्भात आम्ही मग यावर्षी वानखेडे साहेबाच्या मार्गदर्शनात आम्ही बटाट्याची लागवड केली. ती लागवड आम्ही बाकी पारंपरिक पद्धतीपेक्षा आम्ही बेडवरती केलेली आहे आणि बेडवर लागवड म्हणजे 2 ओळीतलं 15 इंचाचं अंतर आणि 2 झाडातलं 10 सेंटीमीटरचं अंतर असं ठेवलेलं आहे. तर साधारणतः माझं 1.25 एकर क्षेत्रफळ आहे. त्याच्यात मला 110 ते 120 क्विंटल बटाटा होईल असा एक अंदाज आहे माझा. सागर रावले सोयाबीन, कापूस, तुरी, हरभरा यासारखी कोरडवाहू पिकं मोठ्या प्रमाणात घेतात. या पिकांपासून फारसं उत्पन्न मिळत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यावर उपाय म्हणून यंदा त्यांनी कमी काळात येणारं बटाट्याचं पीक 1 एकरात घेतलं. आम्ही सोयाबीन निघल्यानंतर शेतीची मशागत केली. त्याला रोटावेटर करून घेतलं आणि नंतर मग त्याला रुंदी वरंबा पद्धतीने त्याला बेड करून घेतले आणि त्याच्यावर मग आम्ही जसं पहिले शेणखत टाकलं. शेणखत टाकल्यानंतर मग त्याच्यात आम्ही सिंगल सुपर फॉस्फेट, DAP, पोटॅश, झिंक आणि मायक्रोन्यूट्रंटची 1 बॅग अशी एकत्र सगळं मिसळून आम्ही ते प्रत्येक बेडला टाकलं. त्यानंतर मी अकोल्याहून कुफरी ज्योती नावाचं 4 क्विंटल बेनं आणलं. ती लागवड करून आम्ही घेतली आणि माझं म्हणजे 2 नोव्हेंबरला लागवड झालेली आहे. तर त्या हिशोबाने माझा आता जवळपास आलू काढायला आलेला आहे. तर साधारणतः जसं 110 ते 120 क्विंटल एकरी म्हणजे माझ्या याच्यात उत्पन्न निघेल. तर साधारणतः माझा 20,000 रुपये खर्च झाला. तर निव्वळ नफा जवळजवळ 1 लाख रुपये राहील असा एक अपेक्षा आहे. रावलेंना जमिनीखाली येणाऱ्या हळद, लसूण, बटाटा यासारख्या पिकांची लागवड करण्याचं तज्ज्ञांनी सुचवलं. त्यानुसार ते जमिनीखालील पिकं घेत आहेत. यंदा त्यांनी अकोल्याहून बियाणं आणून 4 क्विंटल बटाट्याच्या कुफरी ज्योती वाणाची लागवड केली आहे. वाशिम जिल्ह्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अवकाळी पाऊस येऊन गारांचा पाऊस बरेच वेळ पडतो आणि जमिनीवर असणारे हरभरा, गहू, करडई यासारखे पिकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. याच्यामधून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नवीन पिकाचा असा कुठला एक बदल करा की ज्याच्यामुळे जर गाराचा पाऊस झाला तरी शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांना काही ना काही फायदा होईल. त्याच्यामध्ये मग आज मी विचार केला की जमिनीखाली जर पिकं घेतले की जे अंडरग्राऊंड क्रॉप सिस्टीम ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीमध्ये आम्ही या बटाटा, लसूण, कांदा, आलं आणि हळद यांचे प्रयोग सुरू केले. पण याच्यात प्रॉब्लेम असा यायला लागला की ज्यांच्याकडे 4 महिन्याचा म्हणजे मार्चपर्यंत पाणी असायचं त्यांना लसूण, कांदा, हळद आणि आलं घेता येत होतं. पण ज्यांच्याकडे पाणी हे जानेवारीपर्यंतच पुरायचं म्हणजे ज्यांच्याकडे जेमतेम पाणी हे 75-80 दिवसाचं असायचं त्यांना पुढे अडचण आली. त्याच्यामध्ये आम्ही कमी पाण्यात येणाऱ्या व्हेरायटीज जे बटाट्याच्या आहेत त्याच्यामध्ये कुफरी ज्योती आहे, कुफरी चंद्रमुखी आहे, कुफरी लवकर आहे, कुफरी जवार आहे, या 75 ते 80-90 दिवसामध्ये येणाऱ्या व्हेरायटी सिलेक्ट केल्या आणि शेतकऱ्यांना यांची लागवड करण्यामागे प्रोत्साहन दिलं. बटाट्याच्या पिकासाठी रावलेंना मशागत, खतं, बियाणं आणि इतर खर्चापोटी 20,000 रुपये लागले. यंदा त्यांना बटाट्यापासून अंदाजे 1 लाख रुपयांचा नफा होण्याची अपेक्षा आहे.
लोक जनरल पारंपरिक पद्धतीने बलराम नांगर तास काढून त्याच्यामध्ये बटाटे टाकायचे आणि नंतर त्याला डवऱ्याने दोरी बांधून त्याला हे करायचे आणि स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं. पण याच्यामध्ये असं लक्षात आलं की याच्यामध्ये उत्पादकता कमी आहे. नंतर आम्ही त्यामध्ये परत सुधारणा केली आणि रुंद सरीवरंबा पद्धतीचा वापर केला आणि त्याच्यावर स्प्रिंकलरची जी ड्रीप वापरली आणि त्याच्यामध्ये इनलाईन ड्रीप वापरली. या शेतामध्ये एकूण झाडाची संख्या 30,000 आहे आणि सरासरी झाडाला आज 300-350 ग्रॅमपासून तर अर्धा ते पाऊण किलो, काही ठिकाणी 1 किलो असा माल लागलेला आहे. आणि सरासरी जरी 350 ग्रॅम प्रति झाड जरी म्हटलं तरी या 30,000पासून आम्हाला 110 ते 120 क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. आणि आजचा जो भाव आहे तो सरासरी आज होलसेलमध्ये 10 रुपये किलोने प्रति बटाटा किलो 10 रुपये चालू आहे. आणि यामुळे असं अपेक्षित आहे की यामध्ये 1,10,000 ते 20,000पर्यंत निश्चितच उत्पादन मिळणार आहे. सागर रावलेंसारखे तरुण शेतीत येऊन नवनव्या पिकांची लागवड करू लागल्यानं आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये शेती करण्याबाबत हुरूप आलाय. असं म्हणायचं भाग नाही की कोणत्याही प्रकारचं पीक येत नाही म्हणून आमचे सागर रावळे आहेत. यानं 200 क्विंटलपर्यंत हळद घेतलेली आहे. बटाट्याचं उत्पादन काशीनाथ टोनसर घेत होतं. आणखीन वानखेडे साहेबाच्या निर्देशाखाली बाकीचे बरेच काही शेतकरी घेत आहेत. तरी बटाट्याचं पीक, हळदीचं पीक, लसण, कांदा असे कोणत्याही प्रकारचे पिकं, कितीही पिकं जरी घेतले किंवा डाळिंब आलं, तुमचं संत्रा आला, तर कोणतेही पिकं आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये हवामान सुटेबल आहे. गहू, चना असे कोणत्याही प्रकारचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांनी आपापले उत्पादन वाढवावे. सागर रावलेंच्या म्हणण्यानुसार शेती परवडत नाही ही गोष्ट चुकीची आहे. शेतीत नवतंत्र, बाजारात पिकणाऱ्या गोष्टींचा अभ्यास आणि खर्चात कपात करून शेती केल्यास शेतीतून उत्पन्न नक्की वाढणार आहे. शेती आम्ही की चांगल्या पद्धतीने करत आहोत आणि जेणेकरून जे लोक सगळे म्हणतात की बुवा शेती परवडत नाही, तर मी त्याला म्हणणार नाही की परवडत नाही. कारण की मी जे उत्पन्न घेऊन राहिलो तर ते मला वाटत नाही की कुठल्याही एखाद्या चांगल्या नोकरीत ते मला मिळालं असतं. तर त्याच्यामुळे माझी जे काही लोक आहे, मित्रमंडळी आहे किंवा जे युवा पिढी आहे, त्यांना माझं असं म्हणणं राहील की बुवा जर म्हणजे तुम्हाला सहजासहजी नोकरी भेटत असेल तर गोष्ट वेगळी आहे, नाही तर त्याच्या मागे न पळता घरची शेती असेल तर ती माझ्या मते तुम्ही ती शेती करायला पाहिजे. की त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे कुठली कमीपणा वाटणार नाही आणि कुठलंही काही हे नाही की स्वतःची शेती आहे त्याच्यामुळे कुठलंही त्याच्यात काम करणं किंवा तुमचं त्याच्यात वावरणं हे काही माझ्या हिशोबाने वावगं नाही आहे. नव्या पिढीनं शेतीकडे वेगळ्या दृष्टीनं बघणं गरजेचं आहे. सागर रावलेंसारख्या तरुणांनी हे दाखवून दिलंय की शेती नक्की फायदेशीर होऊ शकते. त्यांच्याप्रमाणे विदर्भातल्या तरुण शेतकऱ्यांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीनं बघणं गरजेचं आहे. सागर रावलेप्रमाणे विदर्भातील शेतकऱ्यांनी जमिनीखाली येणाऱ्या पिकाकडे वळण्याची गरज आहे. बटाट्यासारख्या पिकाकडे वळल्यास गारपिटीने होणारे नुकसान तर टाळता येईलच, शिवाय उत्पन्नही वाढण्यास मदत मिळणार आहे. गजानन भोयर, साम TV, वाशिम.